नमस्कार, मी रामराजे शिंदे. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मागील 2 दिवसापासून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं होतं ते दिल्लीकडे. त्याचं कारण म्हणजेच की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा. सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झाले होते. आजचा संपूर्ण दिवसभर त्यांचा कार्यक्रम होता तो म्हणजेच की बैठकांचा. अगोदर सुरुवातीला महत्त्वाची बैठक झाली ती म्हणजेच की कुटुंबामध्येच. सकाळी 9 वाजता ही बैठक झाली महाराष्ट्र सदनाच्या त्यांच्या दालनामध्ये. आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार होत्या, पार्थ पवार होते आणि जय पवार होते. ही बैठक अर्धा तास चालली आणि त्यानंतर ते निघाले ते थेट प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. आणि तिथे गेल्यानंतर या बैठकीमध्ये ॲड झाले ते म्हणजेच की प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. तिथे या 5ही जणांची एक महत्त्वाची बैठक झाली आणि तिथून ते पुन्हा रवाना झाले संसदेकडे, संसदेमधील पंतप्रधानांचं कार्यालयामध्ये. आणि तिथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु त्याच्या अगोदर आणखीन एक घटना घडली ती म्हणजेच की शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर आले आणि त्यांना नमस्कार केला. त्यामुळं शरद पवारच्या खासदारांपैकी निलेश लंके हे पहिले खासदार आहेत की ज्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. आता हा इथून पुढचा जो संपूर्ण बैठका आहेत या बैठका ज्या आहेत त्या महाराष्ट्राची दिशा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा ठरवणार होत्या. यामध्ये अनेक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजेच की राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रश्न होता की ते कोण होणार आहेत, कधीपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसरा प्रश्न म्हणजेच की विलिनीकरणाच्या संदर्भाचा प्रश्न, विलिनीकरण होणार आहे की नाही. तिसरा प्रश्न म्हणजेच की राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या नंतर कोण येणार आहे, कारण ते उपमुख्यमंत्री झाल्यामुळं ती जागा रिकामी झालेल्या आहे. तर तिथे पार्थ पवार येणार की जय पवार येणार की आणखीन कोण, अशा प्रकारच्या चर्चा चालल्या होत्या. आणि या सर्वच प्रश्नांची उत्तरं जी आहे ती या संपूर्ण आज दिल्लीच्या दिवसभराच्या बैठकामधून मिळणार होती. त्यामुळे पहिली जी बैठक झाली ती म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक साधारणतः 40 मिनिटं चालली. दुसरी लगोलग बैठक झाली ती म्हणजेच की अमित शहा यांच्यासोबत. ही बैठक साधारणतः अर्धा तास झाली, 30 मिनिटं झाली. आणि तिसरी बैठक झाली ती म्हणजेच की उपराष्ट्रपती यांच्यासोबत. आणि ही बैठक जी आहे ती साधारणतः 12 ते 15 मिनिट झालेली आहेत. त्यामुळे या 3 बैठका महत्त्वाच्या होत्या. आणि त्यानंतर आणखीन एक बैठक महत्त्वाची झाली ते म्हणजेच की प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. या सगळ्या बैठका झाल्यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या 5 जणांची पुन्हा एकदा बैठक झाली. आता या बैठकांचा सारांश जर काढायचा असेल तर काय माहिती मिळाली, NDTVच्या हाती एक ठोस माहिती मिळालेली आहे की NCP अजित पवार गटानं ठामपणे ठरवलेलं आहे की विलिनीकरणाचा आत्ता कोणताही मुद्दा आणायचा नाही आहे. त्यामुळं मुद्दा क्रमांक 1 विलिनीकरण होणार का नाही. तर NDTVला माहिती मिळालेली आहे की कोणत्याही परिस्थिती अद्याप तरी विलिनीकरण होणार नाही, कारण राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे. कारण अजित पवार यांनी पहिल्यापासून भूमिका घेतली होती विलिनीकरणाची, मात्र त्यावेळेस शरद पवार गटाकडून कोणताही सकारात्मक पवित्रा घेतला गेलेला नाही. आणि म्हणूनच वेगळं जाऊन अजित पवार यांनी NDA सोबत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवला आणि NDAमध्ये सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळं आता तरी शरद पवार यांना गटाला किंवा त्यांच्या खासदारांना, आमदारांना सोबत घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टपणे या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विलिनीकरणाला आता तरी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वल्पविराम देण्यात आलेला आहे. आता तरी रेड सिग्नल देण्यात आलेला आहे, हिरवा कंदील अजिबात देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आल्यानंतर विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जो तोडगा निघणार होता तो तोडगा अद्यापही निघालेला नाही आहे. तर हे सांगण्यात आलेलं आहे की अद्याप विलिनीकरणाला स्वल्पविराम द्यायचा आहे. म्हणजेच की कोणतीही चर्चा, कोणतीही तडजोड आता तरी शरद पवार यांच्या गटासोबत केली जाणार नाही. मग प्रश्न हा उरतो की मग शरद पवार गटाचे खासदार काय करणार किंवा आमदार काय करणार, हा सध्या प्रश्न उरतोय. परंतु सध्या तरी तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे असं सांगितलं गेलं आहे. परंतु सध्या तरी विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा जो आहे तो समोर अजित पवार गटाने ठेवलेला नाही. दुसरा मुद्दा म्हणजेच की राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, चार्जसुद्धा घेतला. आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याच्यावर तर्कवितर्क चाललेत. मध्यंतरी प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं, त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले की आपण याच्यामध्ये नाही आहे म्हणून. मग आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, संकेत जे दिले जात आहेत, NDTVला सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सुनेत्रा पवार याच NCPच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची माहिती मिळते. आणि त्या संदर्भाची प्रक्रिया जी आहे ती आता गेल्यानंतर सुरू होणार आहे. मुंबईमध्ये
या संदर्भाची पहिली बैठक होणार आहे. कार्यकारिणीची बैठक सुद्धा मुंबईमध्येच होणार आहे आणि ही बैठक साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरीस होणार आहे. त्यामुळं मार्च महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. यापूर्वी अजित पवार हे अध्यक्ष होते, अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहे. म्हणजेच की संपूर्ण पक्षाची कमान महिलेच्या हाती असणार आहे. अजितदादा पवार यांच्या पत्नीच्या हाती असणार आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या सुद्धा हाती असणार असल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे. आणि कार्यकारिणीमध्ये सर्वच पदाधिकारी यासाठी सकारात्मक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिसरा मुद्दा तो म्हणजेच की राज्यसभेचं काय होणार. सुनेत्रा पवार यांनी अद्याप ही राज्यसभा सोडलेली नाही आहे. त्याचं कारण काय आहे तर पोटनिवडणूक होणं अजूनही बाकी आहे. निवडणुकीमध्ये बिनविरोध सुनेत्रा पवार यांची निवड होते का नाही हे अद्यापही स्पष्ट नाही आहे. अशा वेळी जर उमेदवार जर उभा केला सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये तर काय करायचं आहे. त्यामुळे या जर तरांना अद्याप स्वल्पविराम दिलेला आहे आणि राज्यसभेचे सदस्य आहेत आता सुनेत्रा पवार त्यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आहे. जेव्हा पोटनिवडणूक होईल त्यानंतरच राजीनामा देण्याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळं दिल्लीला आल्यानंतर ते राजीनामा देतील अशी चर्चा होती. त्याचबरोबर उपराष्ट्रपती यांची त्यांनी भेट पण घेतली, 15 मिनिट चर्चा पण झाली, परंतु या भेटीमध्ये राजीनामा अजिबात दिलेला नाही. त्यामुळे हे पण स्पष्ट आहे की अद्याप ते राज्यसभेच्या खासदार असणार आहेत आणि जोपर्यंत ते पोटनिवडणुकीमध्ये निवडून येत नाहीत तोपर्यंत त्या राजीनामा देणार नाहीत हे पण स्पष्ट आहे. आता तिसरं आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा म्हणजेच की जी राज्यसभा खाली होणार आहे ती कोणाला दिली जाणार आहे. तर असं सांगण्यात येतं की पार्थ पवार हे प्रथम प्रबळ दावेदार त्यामध्ये आहेत, कारण पार्थ पवार यांनाच राज्यसभेवर पाठवायचं आहे. परंतु कधी पाठवायचं हे पण ठरवावं लागणार आहे. त्यासाठी एप्रिलमध्ये जी जागा रिकामी होणार आहे तिथे 6 वर्षाची जागा असणार आहे आणि ती राष्ट्रवादीला दिली जावी, पार्थ पवार यांना दिली जावी असं सुद्धा चर्चेमध्ये मुद्दा आलेला आहे. आणि म्हणूनच हे संपूर्ण 6 वर्षाची टर्म जी आहे ती पार्थ पवार यांना मिळू शकते. म्हणूनच पार्थ पवार हे सुद्धा आग्रही आहेत की एप्रिलमधली ही टर्म द्यावी. आता राज्यसभेमध्ये साधारणतः NCPचे 3 खासदार आहेत आणि सुनेत्रा पवार यांची जागा रिकामी झाल्यानंतर ती जागा भरली जाणार आहे पार्थ पवार यांच्या रूपानं. आणि त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रवादीच्या आमदारामध्ये मिळून आणखीन एक खासदार जो आहे तो जाऊ शकतो. म्हणजेच की एकूण 4 खासदार राज्यसभेमध्ये NCP अजित पवार गटाचे होणार आहेत. त्यामुळं संख्याबळ सुद्धा एक प्रकारे वाढणार आहे. त्यामुळं या दिल्ली दौऱ्याचं फलित काय असणार आहे सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याचं, तर पहिला मुद्दा म्हणजेच की विलिनीकरण अद्याप नाही. विलिनीकरणाला NCP अजित पवार गटातील नेत्यांचा विरोध कायम आहे. दुसरा म्हणजेच की राष्ट्रीय अध्यक्षाची प्रक्रिया जी आहे ती फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते सुनेत्रा पवार यांनाच केलं जाणार आहे. त्यामुळं हे 2 मुद्दे जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे की सुनेत्रा पवार यांनी अद्यापही राज्यसभेचा राजीनामा दिलेला नाही आहे आणि त्यांच्या जागी कोण असणार यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यामुळं या दिल्लीतील या सगळ्या बैठकीच्या आणि पडद्यामागच्या या सगळ्या घडामोडी होत्या. आता पाहूयात की आणखीन दुसऱ्या मुद्द्यावर अशाच प्रकारचं विवेचन पाहत राहा NDTV मराठीवर.